हॅलो आणि हाय. तुम्ही असा कधी बोकडाचा फोटो कुठल्या मांसाहारी हॉटेलच्या बाहेर लावलेला बघितला आहे का? नसेल तर हे वाकड आणि पुण्यामध्ये बऱ्याच ठिकाणी सगळीकडे दिसून येतं. तर विषय असा आहे, माणूस जसा मोठा होत जातो तसतसा तो त्याच्या रोजच्या सवयींना कवटाळून बसलेला असतो. तसेच आम्ही या भैरवीला कवटाळून बसलेलो आहोत. सो आमचा जेव्हा केव्हा बाहेर जेवायला जाण्याचा प्लॅन बनतो तेव्हा अरे नको यार, भैरवीमध्ये जाऊन पोटभर जेवून येऊ असंच म्हणून आम्ही परत भैरवीमध्येच येतो आणि आमची आवडती चिकन स्पेशल थाळी मागवतो. ह्यावेळी आम्ही मटण खरडा मागवलेला होता आणि चिकन स्पेशल थाळीमध्ये तांबडा पांढरा रस्सा, भाकरी किंवा चपाती, दही कांदा ह्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या तुम्ही मनसोक्त मन भरेपर्यंत इतका परत परत खाऊ शकता. आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या लिमिटेड आहेत. भात असतो तो इंद्रायणीचा असतो, तो हे लोक नंतर देतात. आता जे झूम करून दाखवलेले आहे ना आम्ही, हे फक्त तुम्हाला चिडवण्यासाठी आणि तुम्हाला विचलित करण्यासाठी दाखवलेलं आहे. इथलं जेवण खरंच चांगलं आहे. आम्हाला दरवेळी असं वाटतं की आम्ही का येतो इथे सारखे सारखे, पण आमचं जेव्हा जेवण होतं तेव्हा आम्हाला कळतं की आम्ही का येतो. आणि इथे जी आता एवढी गर्दी जमलेली आहे ते पण हेच सांगते. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.